विद्यार्थी चळवळीपासून भाजपच्या विचारांशी जवळीक असलेले एक नेते म्हणजे विनोद तावडे। काल भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या कार्यकारिणीमध्ये तावडे मोठ्या पदावर नियुक्त झाले आणि आज त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। निवडणुकांसाठी सज्ज होत असलेल्या उत्तर प्रदेशची या निवडणुकीच्या यशापयशावर पुढे बरीच समीकरणे अवलंबून असल्यामुळे तावडेंना ही जबाबदारी देण्यामागे भाजपचं काय गणित असेल बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। नाव विनोद तावडे, पद भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, जबाबदारी उत्तर प्रदेश। भाजपच्या टीम नितीन नवीन मध्ये विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करतानाच उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे प्रभारी करत भाजपनं त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलाय। पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे हात बळकट करण्यासाठी भाजपनं तावडेंना लखनौला धाडायचा निर्णय घेतलाय। अयोध्येच्या राम मंदिरातल्या देणगी चोरीमुळे भाजपचे हक्काचे हिंदुत्ववादी मतदार काहीसे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। जेनझी आंदोलनामुळे वातावरण सरकारच्या विरोधात गेलेलं असताना उत्तर प्रदेशातील 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी मोडून काढण्याचं आव्हान भाजपसमोर आहे। 2027 मध्ये देशातलं सर्वात मोठं राज्य अर्थात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत। योगी आदित्यनाथ यांच्या 10 वर्षांच्या कारभारावर मतदारांचा कौल आजमावला जाणार असतानाच 2029च्या लोकसभा निवडणुकीची ही लिटमस टेस्ट असेल। उत्तर प्रदेशचे निकाल हे देशाची राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहते याचा अंदाज देईल। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतनं नेतृत्वाचे धडे घेतलेल्या तावडे यांनी भाजपात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात। मात्र बिहारमधल्या कामगिरीनं सर्वांनाच दखल घ्यायला तावडेंनी भाग पाडलं। 2022 साली तावडेंची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली। 2024 साली लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांना पुन्हा एकदा एनडीएच्या वळचणीला आणण्याचं श्रेय तावडे यांनाच जातं। त्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएनं चांगली कामगिरी केलीच, पण पुढच्याच वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही जेडीयू भाजपसह मित्रपक्षांची पुन्हा सत्ता आली। या निवडणुकांमध्ये रणनीतिकार म्हणून बूथ पातळीपर्यंत काटेकोर नियोजन, जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचं काम तावडेंनी केलं। त्यापूर्वी 2022च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तावडे द्रौपदी मुर्मूंचे निवडणूक प्रभारी होते। गेल्या वर्षी पार पडलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा CP राधाकृष्णन यांच्यासाठी तावडेंनीच रणनीती आखलेली। तावडेंची संघटन क्षमता जी आहे ती विलक्षण आहे। ते कार्यकर्त्यांना मोबिलाइज करणं आणि पक्ष सामान्य जनतेपर्यंत नेणं ह्याच्यामध्ये ते माहीर आहेत आणि त्याप्रमाणे ते काम करतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। कारण भाजपसाठी उत्तर प्रदेश खूपच महत्त्वाचं राज्य। भाजप काय कुठल्याच पक्षासाठी आहे, कारण तिथल्या ज्या एकूण सीट्स आहेत त्या पाहता केंद्रात सरकार बनवायचं पहिले युपी तुमच्या ताब्यात पाहिजे आणि आता जे परत त्यांना सरकार आणायचं असेल तर एकूण देशातली परिस्थिती पाहता भाजपबद्दलचं जे थोडंसं काही हवा बदलत चालली आहे का अशी एक शंका लोकांना यायला लागली आहे। त्यामुळे युपीमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान हे तावडेंपुढे असेल, तिथल्या मुख्यमंत्र्यांपुढे असणार आहे आणि ते मोबिलाइज करण्याचं काम तावडेंचं असेल। राज्यातनं राष्ट्रीय राजकारणात गेलेले विनोद तावडे अनेकदा राजकीय वादात सुद्धा अडकलेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीनं त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला। त्यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी असलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठाला सरकारी मान्यता नसल्याचा आरोपही झाला। असं असलं तरी विरोधी पक्षांनाही तावडे यांच्याबाबत आदर असल्याचं दिसतंय। जे मोजके संघटनेच्या दृष्टीने शहाणे लोक मी त्या टीममध्ये बघतोय त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहे संघटनेतले लोक आहेत। आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो, जशी JP नड्डाजींची होती। आता पक्षानं विश्वास दर्शवत सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीची रणनीती त्यांच्या हाती सोपवली आहे। हे आव्हान तावडे कसं पेलतात? त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशात भाजप हॅट्रिक साधणार का? या प्रश्नांच्या उत्तरांवरती तावडेंची भावी राजकीय वाटचाल अवलंबून असेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।